आत्या, मला कळते तुला वाईट वाटलंय, पण त्या जालिंदरकरांना आपण का अजून वेगळी अपेक्षा करणार आहे? सूर्या, स्वतःच्या स्वार्थासाठी ह्यो माणूस अजून किती जणांचं बळी घेणार आहे कुणाला ठावं. आता हीच बघ की मला जेलात पाठवायसाठी त्या माणसाने ही समज केलं. मग उद्या तुम्हाला समजेसने अडकवायसाठी तो माणूस काय करेल का नाही काय सांगता येत नाही बघ. जिला न्याय मिळवून द्यायसाठी मी खंबीरपणे उभी राहिली, तिच्याच खुनाचा आरोप माझ्यावर टाकला त्यानं आणि कपट कावा करून समजे पुरावा बी दावलं. आता अक्कांच्या खुनाच्या आरोपात जर मला जेलात टाकलं तर लोक माझं तोंड बी बघणार नाही ती. छोटी आई, हे बघ, तू ना खूप जास्त विचार करतेस. अगं खोटं काही फार काळ नाही टिकू शकत. आणि कालिंदी मॅम म्हटलं तसं हा सगळा एक केसचा भाग आहे, त्यामुळे आरोप प्रत्यारोप हे तर होणारच आहे. आता यातलं खरं काय आणि खोटं काय हे तर कोर्टच ठरवेल ना. तुळजा, तो जालिंदर कसं आहे माहिती आहे ना. मालन म्हणते ते खोटं नाही. आपण सापाच्या शेपटीवर पाय ठेवला, तो फणा काढल्याशिवाय राहणार नाही. काही बी झालं तरी जालिंदर बाहेर नाही या पाहिजे होता बघ. हात होता तो वरती बादल्यागत होता. आता तो कोणाच्याच ऐकणार नाही. खरंय, तो काय पण करू शकतो. वाईट माणसाच्या डोक्याने आपण विचारच करू शकत नाही आणि त्याच्यासारखा विचार करेपर्यंत आपण पोहोचूच शकत नाही. काय लावली तुम्ही सगळ्यांनी? हा, आणि कवापासून ही अशी अपयशाची भाषा बोलायला लागलो आपण? जगताप कुटुंबाने एवढाच हार मानली का? जालिंदरच्या विरोधात आपण का उभं राहिलो हे विसरला तुम्ही? एक लक्षात ठेवा, सातारच्या मातीत जन्माला आलोय आपण. अन्याय झुगारून टाकणं हे या मातीनं शिकवलंय आपल्याला. ह्या मातीनं तो राजा बघितला ज्यानं स्वतःचं स्वातंत्र्य स्वतः मिळवलं, ज्यानं स्वतःच्या जीवावर स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण विसरला तुम्ही? गुलामीत जगण्यापेक्षा ना स्वातंत्र्य मिळवता मिळवता मरू. काय का असं ना, पुढच्या आपल्या पिढ्या तरी सुखात जगतील. महाराजांना जेव्हा काहीच झाली होती ना, तेव्हा औरंगजेबाला पण असं वाटलं असेल की यो राजा संपला आता. पण इच्छाशक्तीच्या जोरावर राजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं. एक लक्षात ठेव, आयुष्यात तुम्हाला वाटलं ना की सगळं संपलं, तेव्हा खरा खेळ सुरू झालेला असतो. अरे महाराजांच्या आयुष्यातले तुम्ही प्रसंग बघितले ना की तुम्हाला लक्षात येईल की जी आपण लढाई लढतोय ना ती लय लहान आहे, काहीच नाही. आपण ही लढाई महाराजांचा आदर्श घेऊन जिंकू शकतो. फक्त प्रश्न आहे तो स्वतःवरच्या विश्वासाचा, हार न मानण्याचा. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत उभं राहू, लढत राहू. घाबरून जगलात तर आयतं यश त्या जालिंदरच्या हातात देऊन बसा ना. पण जर आपण लढत राहिलो तर एक वेळ अशी येईल, विजय आपला असेल. बोला हर हर महादेव, हर 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 हर. नितीश चव्हाण 777 जमा, महेश जाधव 221 बाकी, विशाल मोरे 1000 रुपये बाकी. पुढे अरे काय विष्णाची नाटक? अरे ते उधार घेऊन जाते ना. आता लग्न झाले तर म्हणते आज माझ्या बायकोला खीर खायची, रवा दे उधार. नंतर म्हणला अरे शाबुदाना वडा करायचा, शाबुदाना दे उधार. रोज उधार घेऊन जातोय तो. नाहीतर काय, लगीन झालंय त्याचं, आत्ताच आपल्याला येते. दादा दादा, अरे का वाचन बघतोय?
कुठं हरवलाय काय विचार करतोय पुढे मला कोडं सुटणं झालंय रे. डॅडी इथं होतं तर त्यांचं लोकेशन पुण्यात कसं काय दाखवत होतं. दादा अरे तुला कोडं सुटना तुला वाटतंय का आम्हाला सुटेल अरे आमच्या डोक्याबाहेरची केस आहे काय काजू नाहीतर काय आता या कोर्टातल्या गोष्टीवर आम्ही काय बोलणार आहे दादा. आम्हाला इथं रोजचा हिशोब लागत नाही आणि तू पुण्याच्या तपासाची विचारत बसलाय. जालिंदर दादा नमस्ते सूर्या भाई, क्या सब ठीक? दुकान बकान अरे बाप रे छत्री, अरे येल्डिंगचे गगनाला पाहिजे होती, डोळ्यातली आग पाहिलीस का? आता या काय कामाची नाही ना. कसे ह्यांनी आता आपल्याला मारलं तर लगेच त्याचा व्हिडिओ करणार, लगेच आम्ही तो पाटाला देणार, कोर्टला गेल्याला जेलमध्ये टाकणार नाही का? बघितलं का पुण्या, हे जणू असं बोलतात की दादाचा पहिल्यांदाच मार खाणार आहेत. तुझ्या बुद्धीला झेपणार नाही तरी मी सांगतो. कसे सावध सावज सावध नसलं का त्याचा घास होतो, आणि सावध जर का सावध असेल तर त्याच्या मागे पळून पळून शिकारी लय बेजार होतो. नाही कळलं? इसकटून सांगतो, आजपर्यंत सूर्याने आम्हाला मारलं तेव्हा आम्ही सावध नव्हतो, आता आम्ही सावध आहे. आता आम्ही मारवी का आणणार तो याला जेलमध्ये टाकण्यासाठीच. एकदा का सूर्याने आम्हाला मारताना कोर्टानं बघितलं, स्वसंरक्षणार्थ आम्ही याच्या नरडीचा घोडवी घेतला तरी कुणीच आमचं काही वाकडं करू शकत नाही. काय झालं? आम्ही लयला आमचा विचार करतोय बघून घाबरला काय? जालिंदर निंबाळकर, फिर तू पाहिजे तेवढे दिवस व्हिडिओ करत फिर, पण तुला लवकरात लवकर परत जेलमध्ये टाकण्याची मी सोय करणार म्हणजे करणार. छत्री छत्री रात्र झाली काय? डॅडी रात्र व्हायला अजून वेळ आहे, आता दिवस आहे. म्हणजे यांचा दादा दिवसा स्वप्न बघायला लागला तर आता याला कसं सांगायचं? स्वप्न झोपेत बघायचे असतात. ऐ सूर्या, तुझ्या घरापुरतं बघ, आणि लवकरच जालिंदर निंबाळकर उर्फ डॅडी नावाची वाळवी तुझ्या घराला पोकारणार आहे. वेळच्या नाव येतो आज. गोळी चांगली होती बरं का. भागू, ए भागू, भागू आले. धर, ठेवून दे. हे कसले कागद आहेत? मी बघू का? कशाला? आपलं आहे का ते? असं आपल्या नाही त्या गोष्टी बघायच्या नसतात. परत खिशात सापडलं तिकडे नेऊन ठेव. ठेवते की. रागवते कशाला? राजूताई, राजूताई, तुला कळालं का? वहिनी काल म्हणत होती प्रसाद आता आउट ऑफ डेंजर आहे.
मला तर वाटते तू काल तो व्रत करत होतीस ना, त्यामुळेच प्रसादला बरं वाटत असेल. भागू, कशाचे पण काय पण अर्थ लावते का ग तू? अभ्यास सोडून बाकी बरं सुचतंय तुला हे सगळं. ग बस, ओरड. तू नुसतं मलाच ओरड. मला काय म्हणायचं ना ते तुला कधी कळतच नाही. तू बहीणच नाही ना तुझी. भागू, तुला माहितीये का, आम्ही नाही का लहान मुलीला कचऱ्याच्या डब्यात आणलेलं. हा, विचार दादाला. तुला कशाचं काही कळतच नाही, नुसती मस्करी सुचत असते. भागू, जाते मी. चिडका काढलं इकडे. छत्री अजून जरा जास्तच तापायला लागले नाही. हा ना डॅडी, मला तर असं वाटतंय की या उन्हाची धग त्या सरनोबतांच्या वाड्याला नक्की लागणार बरं का. सत्य. बोला शशिकांतराव, तुमच्या सोनची वाट बघत होतो. बोला. डॅडी, आम्ही तुमचं काम केलंय बरं का. भाग्यश्रीच्या आईबापाचा तपास लागलाय. आम्ही लवकरच ते त्यांना तुमच्याकडे घेऊ. सूर्याच्या बहिणींच्या आई बापांचा पत्ता लागला. सूर्या, आता मजा येणार. आता या खेळात मजा येणार. आता हा खेळ रंगणार आणि आम्ही त्या रंगाचा बेरंग करणार. अक्का, काय करते? हा ग काय नाही, बावते वेळच्या वेळी धुवून टाकले ना की मग आलटून पलटून वापरता येतात. म्हटलं लागलीच धुवून टाकावे. पण मग अक्का, हे तू काय करायची गरज आहे? दे, आम्ही करतो. हा ग, मला वेळ होता म्हणून म्हटलं धुवून टाकावे. अक्का, मग वेळ आहे तर जाऊन आराम कर. तसं पण रात्रीच बाळ तुला 4-5 वेळा उठवतात. मग आता वेळ आहे तर जा आणि आराम कर. हे कशाला करते? दे इकडं. बरं राजू, तू उद्या पुण्याला जाणारच ना? नाही, उद्या नाही, परवा जाईल. उद्या इथली कामं उरकेल. हा ग, पण मग भागूसाठी केक ऑर्डर करायचा होता. मला वाटलं पुण्याला जाशील तर मग येताना घेऊन येशील तू. हो, भागूचा वाढदिवस आहे ना, या सगळ्या गोष्टी मी विसरूनच गेले बघ. अक्का, मी एक काम करते, आत्ताच केकची ऑर्डर देते, ते घर पोचेल. आणि लयच काम झालं तर काजवायचं उरलेली कामं करायला. जे करायचंय ते लवकर कर. उद्याच वाढदिवस आहे. तुला तर माहितीये भागू वाढदिवसासाठी किती उत्साही असते म्हणून. आपण भागूचा वाढदिवस भारी साजरा करू. लाडा तर शेंडे फळे बाबा. आणि तिच्या वाढदिवसाला यावर्षी आई पण आहे. म्हणून या वर्षीचा वाढदिवस जास्त स्पेशल आहे. बरं राजू, आपण भागूच्या वाढदिवसाची तयारी करूच, पण आता ना मला माझ्या लेकींकडे लक्ष द्यावं लागेल. नाहीतर रडून रडून अख्खं घर डोक्यावर घेतील त्या. आलेच मी. राजू, काय झालं अक्का? राजू अगं, हा आपल्या भागूचा फोटो दिसतोय का? अक्का, हा फोटो असं कोणी फाडलाय? अगं अक्का, हे तुकडे मला प्रसादच्या खिशात सापडलेले. शशिकांतराव, पुन्हा सांगतो, आम्हाला टोप्या घालायचा विचार करत असाल तर विचार बदला. खरं सांगा, हीच आहेत का ती? अहो डॅडी, आम्ही तुमच्याशी कशा पायी खोटं बोलू? आम्ही जेवढी माहिती घेतली, जेवढा तपास केलाय, त्यानुसार हीच दोघं आहेत भाग्याचे आई बाप. आम्ही कसं खरं मानायचं? साहेब, नीट बघा की, अहो आमचीच पोरगी आहे ती. अहो हातावर मावत होती ना, तेव्हा सोडून दिली होती तिला. हा ना, तशी बी आम्हाला पोरगी नकोच होती. आणि त्यात आम्ही दोघंही अशी.
आमचा काय ठिकाणा आज इथं तर उद्या तिथं जगणार. म्हणून दिली तिला सोडून एका देवळाच्या पायरीशी ठेवून दिली. म्हणलं ज्याला हाऊस असेल ते जाईल घेऊन. अगे पर तीच पोरगी एवढ्या वर्षानं आपल्याला 4 चाकी गाडी पाठवलं असं वाटलं होतं का कधी? अहो, ती गाडी पोरी नाही साहेबांनी पाठवलेली. कोणी का पाठवना पण गाडीत बसायला तर मिळालं ना. ये ग बसा. काय चाललंय तुमचं? पोटच्या पुरीला टाकून दिलं इतकी वर्ष ती जित्ती का मेली ते बी बघितलं नाही. कशी आई बाबा तुम्ही? लाज नाही वाटत का तुम्हाला? नाही वाटत. अरे पर पोरीला जन्माला घालून तिला टाकण्यापेक्षा जन्मालाच घालायची नाही ना. ते साहेब आपल्या हातात नसतं काय. पण टाकून देणं आपल्या हातात असतं की. पण साहेब अहो, आज तरी सांगा की आम्हाला इथं कशामुळे बोलवलंय? हॅलो, हां बोला की. हां ते डॉक्युमेंट आणि रिपोर्ट्स तुम्हाला पाठवले होते. मेलवर चेक करा की तुम्ही. मेलवर पाठवले होतं हो तुम्हाला. हां 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 ऑफिसवर नसता फोन होता. मग एवढं काय झालंय घाबरायला? मला घाबरले का काय? नाही नाही, ते मात्र शक्य नाही. धनू लवकर आवर, मला निघायचं. अहो, ही कामिनी तुमच्या ऑफिसमध्ये काम करते का? ते हां हवं तर तसंच समज. ते पतसंस्थेत काम करतात ना, मग तेच त्यांना रिपोर्ट हे डॉक्युमेंट पाठवायचे होते. कसले डॉक्युमेंट? ए तुला काय करायचं आहे आणि तुला काय सांगू मी? हे बघ, उगाच माझी चौकशी लावू नका. हे सगळे रिपोर्ट्स आणि डॉक्युमेंट ऑफिसच्या कामाचे आहेत. आता ते जर तुला सगळं सांगत बसलो ना तर मला दिवस नाही पुरायचा. आणि हे बघ, माझ्याकडे वेळ नाही आहे आणि तू उगाच माझ्या डोक्यात जाऊ नका. एवढं चिडायला काय झालंय तेव्हा? मी तर सहज विचारलं होतं. होते ना, हा भागूचाच फोटो आहे. पण भागूचा फोटो प्रसादच्या खिशात आलाच कसं काय? सूर्या, हे काहीतरी नवीनच कोड आहे. पण ह्यो फोटो प्रसादच्या खिशात येण्याचं कारण काय तेच कळणं झालंय मला. प्रसादच्या खिशात भागूचा फोटो सापडणं आणि त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न होणं, ह्याचा काही संबंध असू शकतो का?